दुपारची वेळ आहे. चहासोबत काहीतरी चटपटीत खायची इच्छा आहे. तर मग ब्रेडचा उपमा करून पहा. नमस्कार. आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ब्रेडचा उपमा बनवणार आहोत. त्याला लागणारं साहित्य मी ब्रेड बारीक कट करून घेतलंय. कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून घेतलंय. हळद, मीठ, तिखट आणि साखर. गॅस पेटवून घ्यायचा आहे. वर कढई ठेवून कढईत तेल घालायचं. तेल गरम झालं की लगेच जिरं मोहरी घालायचंय. कापलेला कांदा घालायचा आहे त्यामध्ये. मी मिल्क ब्रेड वापरलेला आहे. तुम्ही सँडविच ब्रेड सुद्धा वापरू शकता. तुम्हाला मसालेदार चटपटीत जर खायची इच्छा असेल तर हा ब्रेड उपमा घरी करून तुम्ही खाऊ शकता. ही पटकन होणारी रेसिपी आहे. कांदा भाजून झालेला आहे. कांदा भाजून झाला की मी टोमॅटो घालते त्यामध्ये आणि चिरून घेतलेली मिरची घालायची आणि ते छान भाजून घ्यायचंय. मीठ घालायचं आपल्याला. मिठामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतात. आपली झटपट होणारी रेसिपी बऱ्याच आहे. ते तुम्ही आपली काकी या चॅनलवर येऊन पाहू शकता. कांदा आपला भाजलेला आहे. चवीसाठी मी कोथिंबीर घालत आहे. आता हळद घालणार आहे. मला थोडंसं मीठ कमी वाटलेलं आहे म्हणून थोडंसं मीठ मी अजून थोडं घालणार आहे. आता आपल्याला तिखट घालायचं आहे. तिखट जरा बघूनच घालायचं आहे कारण मिरची आहे त्यामध्ये. तिखट घालून झालं की थोडंसं साखर घालायचं आहे आणि ते पलटून घ्यायचं आपल्याला. वरून ब्रेडचे तुकडे घालायचे आणि ते छान असं कालवून घ्यायचं आहे. प्रत्येक ब्रेडला आपलं मसाला लागला पाहिजे. तुम्ही बघू शकता असं सगळं कालवून घ्यायचं आहे. हे असं दिसते ते कालवल्यानंतर. सगळं छान कालवून झालं. वर एक अर्धा लिंबू पिळायचा आहे आपल्याला. चटपटीत छान लागते ते. तुम्ही पाहू शकता असं छान पिळून झालं की कोथिंबीर घालून छान भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतोय आणि 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. आपला ब्रेड उपमा तयार होईल. मी सर्विंग प्लेटमध्ये काढलेला आहे. बघा किती मस्त रिच दिसते. आता मसालेदार चटपटीत ब्रेड उपमा खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.